दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आदर्श शाळेच्या वतीने अतिशय सुंदर अशा गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे। आपण स्वतः पाहत आहात, अतिशय सुंदर असे देखावे या मिरवणुकीमध्ये करण्यात आलेले आहेत। जे सामाजिक विषय आहे त्या सामाजिक विषयाला धरून या ठिकाणी प्रत्येक वर्ग एक विषय धरून त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये आलेला आहे, जेणेकरून जनतेमध्ये सुद्धा संदेश जाईल। हेल्मेटचा वापर, प्लास्टिकचा भस्मासूर, मतदान जनजागृती, वृक्षदिंडी असे विविध विषय घेऊन त्या ठिकाणी आज आदर्श शाळेची ही जी गणपती विसर्जन मिरवणूक आहे त्याची सुरुवात झालेली आहे। या मिरवणुकीसाठी शाळेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, शिक्षक, पालक, विद्यार्थी हे अतिशय मेहनत त्या ठिकाणी करतात आणि अतिशय सुंदर अशी मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे। शिक्षण प्रसारक मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकी जपत असतात, काय सांगणार? शिक्षण प्रसारक मंडळ कायमच सामाजिक बांधिलकी जपते। म्हणजे गणपती विसर्जन असेल, त्याच्यानंतर काही संकट आली नैसर्गिक, या नैसर्गिक संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते धावून येतात। त्यांचे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी असतात आणि एक सामाजिक उपक्रमाला धरून चालणारी एक चांगली संस्था म्हणून त्या ठिकाणी नावरूपास आलेले आहे। जिल्ह्यातील सर्वात मोठी ही गणेश विसर्जनाची शालेय मिरवणूक आहे, त्याबद्दल दोन शब्द काय सांगाल? मला असं वाटतं जिल्ह्यातली नसून ही महाराष्ट्रातली अतिशय नियोजनबद्ध अशी ही विसर्जन मिरवणूक त्या ठिकाणी असणार आहे। आमचे प्रयत्न आहेत मोदीजींच्या मन की बात मध्ये याचा कुठेतरी उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे, त्याचं कॉग्निझन त्या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं पाहिजे। तशी डॉक्युमेंटरी सुद्धा आम्ही मन की बात मध्ये त्या ठिकाणी सबमिट करणार आहोत। धन्यवाद ताई।